ॲलोए किंवा अलोए व्हेरा नावाने जगभरात प्रसिद्ध असलेली आपल्याकडची एक वनस्पती म्हणजे कुमारी म्हणजेच कोरफड. सगळ्या वयाच्या स्त्रियांमध्ये आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी म्हणजे कोरफड. कुमारी आसव हे औषधच मुळात स्त्रियांच्यासाठी केलेलं असल्यामुळे म्हणजे कुमारी आसव नंबर 3 हे औषध स्त्रीची अनियमित पाळी, तिचं दौर्बल्य, तिला होणारे वेगवेगळे पोटाचे विकार, त्वचेचे विकार ह्या सगळ्यांसाठी अप्रतिम गुणकारी सांगितलेले आहे. फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुमारी आसव नंबर 1 हे स्त्रियांसाठी वय वाढल्यानंतर घेण्याचं औषध आहे, परंतु बालकांमध्ये देताना वाटतं कुमारी आसव नंबर 3 दिलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ताम्रभस्म हे ऍड केलेलं नसतं. दुसरं असं की आजकाल कोरफडीचा गर हा काढून वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. तो जर का आपण रोजच्या रोज काढू शकलो तर फारच चांगलं. ती सहज कुंडीत लावता येण्याजोगी, अजिबात कसलाही मेंटेनन्स नसली, नुसतं पाणी घातलं तरी कोरफडीची रोपं उत्तम पद्धतीने वाढतात. त्याचं जेल त्वचा विकारांमध्ये सोरियासिस, एक्झिमा, लायकेन प्लेनस अशा वेगवेगळ्या ठिकाणी नुसता गर लावला तरी उत्तम फायदा होतो. ज्यांना कोंडा आहे, खूप कोरडी त्वचा आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीची पिगमेंटेशन्स आहेत, त्यांना सुद्धा नुसता कोरफडीचा गर किंवा कोरफड आणि हळद, कोरफड आणि निंबपाला असं एकत्र करून लावलं तर त्याचाही उत्तम पद्धतीने फायदा होताना दिसतो. कोरफड आजकाल खूप वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये मिळते, म्हणजे कोरफडीचा ज्यूस मिळतं, पण मला असं वाटतं की ते कुठलेही पॅक बंद ज्युसेस जेव्हा दिले जातात तेव्हा त्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. त्यापेक्षा कोरफड ही घरात लावून तिचा गर काढून रोजच्या रोज वापरणं हे जास्त चांगल्या पद्धतीचं ठरतं. आयुर्वेदामध्ये कोरफडीचा वापर हा लिव्हर म्हणजे यकृत आणि प्लीहा म्हणजे स्प्लीन यांच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. आजकाल हेपॅटायटिस म्हणजे कावीळ किंवा लिव्हरला सूज येणं किंवा लिव्हरच्या आजूबाजूला साठलेलं फॅट म्हणजे फॅटी लिव्हर, पित्ताशयात खडा असणं किंवा ज्यांना पोट साफ होत नाही त्यांच्यामध्ये पण कोरफडीचा उत्तम पद्धतीचा वापर केला जातो. डायबिटीस पासून तर रक्तशुद्धीपर्यंत आणि त्वचा विकारांपासून स्त्रियांच्या गर्भाशयासाठी उत्तम पद्धतीचं टॉनिक म्हणून ही एक वरदान असलेली आयुर्वेदाची महत्वाची वनस्पती म्हणजे कोरफड ती प्रत्येक घरात असली पाहिजे आणि प्रत्येकाने, स्त्री पुरुषांनी तिचा वापर उत्तम पद्धतीने केला पाहिजे. नमस्कार.